आणले आता देवघर घरी. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झालेली आहे. मग मला देवघर घ्यायचं होतं की इच्छाच असते ती माणसाची. तुला माहिती आहे का? हिला माहीत नाही आहे, सध्या ती छोटी आहे त्यामुळं. तर फायनली ना देवघर घेतलेलं आहे. खूप दिवसापासून चालू होतं, आज घेऊ उद्या घेऊ या पद्धतीने. देव पण स्थापन केले आणि देवघर पण स्थापन केलंय. आरती वगैरे केली, आता नैवेद्य बनवायचा आहे. आणि मिस्टर बसले आरामशीर. एवढा वेळ कस काय लागला होता आणायला? काय झालं, आता धरायला गेलो तर पट्टीच घेतली, खालचं प्लावडच घेतलं ओढून. याच्यावरती लोड आहे तेच धरलं नाही. हा का? बॉटम साईजची पट्टीच आली उपसून. त्याची बॉटम साईजची पट्टी उपसून आली, त्यामुळे ना ती पुन्हा त्यांनी व्यवस्थित करून दिली खालची. तर देवघर कसं आहे कमेंट मध्ये कळवा. आता आलेले पप्पा, मगाशी आले होते, चहा वगैरे घेतला. आणि पप्पा आज खास त्यांच्या मेवणीला आणायला आलेले आहे ना. पप्पाची लाडकी मेवणी घेऊन जाणार आहे आता पप्पा तिकडे. त्यांना जळगावला जायचे मम्मीला आणि मावशीला, त्यामुळे मग पप्पा मावशीला घ्यायला आले. मावशी इथपर्यंत संगमनेरपर्यंत आली. आता इथून पप्पा घेऊन जाणार. आणि अनुला पेपर चालू झाले आता. आली असती मग तिकडे जळगावला आली असती ती. हा ना, सुट्ट्या लागल्या असत्या मग आली असती खरं. आणि मावशी पण आली. आता निघाले ते, थोड्या वेळ आराम केला त्यांनी. आणि आता उद्या जाणार आहे ना तुम्ही जळगावला? उद्या जाणार. मावशीला सुट्टी फक्त सपनाकडे जायला भेटत का? मागच्या वेळेस 2-3 दिवस गेली होती मावशी. हा, आता निघाले मावशी ते. पावसाचं पण थोडं थोडं वातावरण व्हायला लागलंय. तर नवीन एक ब्लॉग घेऊन आले तुमच्यासाठी खूप दिवसातून. तर आज 8 दिवस झाले ब्लॉगच शूट केला नाही. गावाकडनं आला तसं काही ब्लॉग शूट केला नव्हता. गावरान कोंबडीचं मस्त आहे ना, काळ्या मसाल्यातलं मटण करायचंय. मस्त घरच्या घरी रेसिपी बनवणार आहे. तर आता बघू सुरेखाने काय काय तयारी केलेली. काळा करून घेतलंय आधी ना, आता पुन्हा परतवते. आणि तेला पण थोडंसं परतवून घेते सुरेखा. हे बघा, खोबरं जाळून घेतलंय. जास्त काही जाळलं नाही कारण जळकाट लागू शकतं. कांदा पूर्ण जाळला आहे, आता फक्त थोडासा परतवायचा आहे. खोबरं पण परतवून घेते ना सगळं. अनुष्काला खूप दिवसापासून आहे ना काळं चिकन किंवा काळं मटण खाऊ घातलं होतं. पण मटण भेटणं आमच्यात आज तर काही शक्य नाही, कारण आम्हाला बोलायला आहे. त्यामुळे आम्हाला बकराचं चालतं आणि ते ना आज भेटत नाही. ते शुक्रवारी एकच वार भेटतं, म्हणजे एकच वार असतो त्याचा, तेव्हा ते भेटतं. त्यामुळं मग आज काही आणलं नाही, मग चिकनवरच भागावं लागलं आज. बिर्याणीचा बेत होता, पण आता काळं मटण करायचं म्हटलं. बाजरीच्या भाकरी मस्त. बिर्याणीचं सगळं सामान आणून ठेवलं, पण नंतर लक्षात आलं काय ना मुलांना काळं खावटले तर करून बघा आज. आणि हे मी फर्स्ट टाइम करते. केलंच नाही का? काळं नाही करेल, लाल केलेलं. चला आता मस्त पैकी भाजी झाली होती, मला दाखवत होता काळं. डायरेक्ट भाजी झाली तर तुम्हाला दाखवतो. इकडं पिवळं उकडून घेतलंय, हळद मीठ आणि खूप आता चालू आहे अभ्यास. काय खातोय दादा? आज ड्रॉइंग चॅलेंज लावायचं का? डोळे दाखवून ड्रॉइंग कोण जास्त चांगली ड्रॉइंग करतं? पप्पा ते जाऊ दे, गायब काही हो, पण तू लावायचं चॅलेंज. किती रुपयाचा? चल तू म्हणजे 100 रुपये. 100 एवढे नसते. 10 रुपयाचा असेल तर बघ. 50 रुपये नाही, 10 असलं तर जाऊ बघ. दे मग दे. जाय तू म्हणजे जाय ना. लहान मुलांना 10 रुपये जास्त होत्या. अगं जाय. आमच्या टायमाला आम्हाला फक्त 25 पैसे 1 रुपये भेटायचे, तुम्हाला 10 रुपये भेटते. जाय. काय जाय पळ पहिलं जा. चॅलेंज द्या 10 रुपयाचं चॅलेंज. कोण चांगली इकडे जाऊ दे. इकडे ना 15 रुपयाचा. हा बरं चाल 15. 5 रुपये वाढवले. लावायचंय का? हा अनु दीदी आहे ना चॅलेंज मध्ये ड्रॉइंग आहे फक्त 5 मिनिटं. तर आपण मस्त आज काळं चिकन बनवलेलं आहे अनुच्या हाताने. हे झालंय का? काळी भाजी, काळी एक चिकन. काळ भाजी झाली झाली का भाजी हा? काळी. ओके का? आज आवडली ना? वास कसा आला? लय भारी छान आला? छान.
भाकरी कर पहिले आणून लगेच जेवायला. सगळ्यांना द्यायचे. पण जास्त भूक लागलेली आहे. तुम्ही सगळ्या बघा मी भाकरी करते. एकदम छान चिकन झालेलं आहे. काळी भाजी तरीची चिकन अनुच्या हाताने बनवलेली आज छान छान. चिकन खरंच लई छान दिसते. चिकन खरंच छान दिसतंय. खूप दिवसातून वेगळी रेसिपी आहे. आणि हे चिकन मी आधी ना उकडून घेतलं होतं आणि नंतर मसाले टाकून परतून घेतलंय. तर आता माझ्या मामाच्या मुलीचं लग्न ठरलंय, त्यासाठी मी शॉपिंग केलेली आहे माझ्यासाठी आणि मुलांसाठी. तर मी ही साडी घेतलेली आहे. तर मी ही साडी घेतलेली आहे आणि यावरती स्टोन वर्क केलेलं आहे. तर उंचावली कलर आहे हा. पूर्ण भरलेली साडी ही आणि ना त्याला एक अशी या पद्धतीने लेस पण लावलेली आहे आणि पूर्ण साडीवरती स्टोन वर्क केलेलं आहे काठावरती. आणि इकडचे ह्या पदराच्या बाजूला पदरावरती पूर्ण स्टोन वर्क केलंय आणि याचा सूत पण खूप छान आहे, जास्त फुगणारा नाहीये. आणि त्यासोबत आहे ना मी अजून एक साडी घेतलेली आहे. तर ही घेतली साडी. आणि शक्यतो लग्न कार्यामध्ये ना साड्या चांगल्या वाटत्या काठपदराच्या, त्यामुळे मग ही साडी घेतलेली आहे. आणि हिचा पण सूत खूप छान आहे. हिचा पण उंचावली कलर आहे. तर ही एक साडी मी घेतलेली आहे. आणि अजून त्यासोबत मी यशला ना ग्रीन कलरचा कुर्ता घेतलेला आहे. यशला आणि अनुला मॅचिंग घेतलंय. तर हा कुर्ता यशसाठी घेतलेला आहे. त्यासोबत पॅन्ट पण भेटली आहे, फुल स्लीवचा आहे आणि जास्त लॉंग पण नाही आणि जास्त शॉर्ट पण नाही आहे. याचा कपडा कॉटन मधून आहे आणि यावरती वर्क केलेलं आहे. आणि त्यासोबत ही पॅन्ट भेटलेली आहे कुर्तीची. तर ही पॅन्ट पण भेटलेली आहे त्यासोबत व्हाईट कलरची. हा रेडीमेड ब्लाऊज मी घेतलेला आहे. याची बॅक साईड या पद्धतीने आहे, मटका गळा आहे आणि फ्रंट साईडला गोल राऊंड वाला गळा आहे. जास्त मोठा पण नाही छोटा पण नाही. आणि ना यावरती पूर्ण वर्क केलेलं आहे आणि स्टोन पण चिटकवलेले आहे. तर हा ब्लाऊज आहे ना मी कॉन्ट्रास्ट करण्यासाठी घेतलेला आहे. ब्लाऊज कधी ब्लाऊज शिवलेले नसतात, त्यामुळे मग गडबडीमध्ये म्हटलं एक रेडीमेड ब्लाऊज असावा आपल्याकडे. आणि ही साडी पण घेतली आहे. तर ही साडी मी घेतलेली आहे आणि ही काठपदर साडी आहे. तर यावरती पण पूर्ण बुट्ट्या आहे, पूर्ण वर्क केलेलं आहे बुट्ट्यांचं. आणि याचा पण सूत खूप छान आहे, जास्त फुगणारा वगैरे नाहीये. तर या पद्धतीची साडी आहे आणि याचा ब्लाऊज पीस सेम साडीसारखाच आहे. तर ही सगळी शॉपिंग मी Amazon वरती केलेली आहे आणि याची सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तिथे जाऊन घ्या. आलेले आता पाहुणे जेजुरीवरून आलेले डायरेक्ट ना, थकलेले. मावशी पण गेल्या होत्या तिकडं, काका मावशी पण गेल्या होत्या, सासू सासरे पण गेले होते. हा ना, डायरेक्ट रस्त्यावर हा ना. इतका पाऊस हे असं गडावर चढताना जेजुरीला पण का विरा काय ग ले गारा पडल्या. हा लय पाऊस होता. तू पायऱ्या चढली विरा, पायऱ्या चढली जेजुरी. हा बाप्पा कशा केला होता, बाप्पा कशा केला कशा केला विरू. हा तर आता माहीत ते आलेले जेजुरीवरून आणि इथं चालू आहे आता मोठा. सगळे फॅमिली गेली होती जेजुरीला. पाणी भाकरी जेवणे झाले आता. काय मुक्कामाला थांबत नाही आता, पाहुणे निघालेले. विरू हा जायचंय, भूल जायचंय, भूल चाललं भूल. लवकर जायचंय, चाल पटकन जायचंय. हा
कोण 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 का गं? हा? अगं बाई, अगं बाई. कसं आपलं काय तोंडाला? नाही पप्पी किती तो आली अबे हात अबे विलू मला एक पप्पी दिशी बाय. घरून निघाली पर्स घेऊन आता गावाला. घरून निघाली आता. हा बाबांना बाय बाय कर. परत कधी येणार आहे बाय उद्या येणार आहे परत मला सांग ना विरू मला बाय नाही केला का तू? उद्या येणार आहे ना बरं 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 मागं ते आता कोणीच नाही कोणीच अगं बाई आता नाही नाही. म्हणते ती हा तू ये कोणाला म्हणते ती या तुम्हाला विरा मी येऊ का मम्मीला राहू दे इथं मग तुझ्या मम्मीला काय आणखी मोबाईल चार्जिंगचा घेतला मावशी निघाले आता आता. द्यायचीच होती मला मागच्याच वेळेस पुण्याला गेले त्या पूर्णाचेच उद्या केला म्हणलं नाही मागच्याच वेळेस तुम्ही आलता पण तुम्ही काय घाई घाई गेल्या घरीच राहते काय म्हण पण आता नाही कसं झालं त्या दिवशी तू आली नव्हती म्हणजे सूर्यकाच्या घरी बस पण आम्ही लय टाइम बसलो कुठं मळ्यामध्ये बसलो पुरी पशी काय गप्पा मारत असतात हा का मळ्यात गेल्या का हा मळ्यात गेले होते मी आता हे साडी बिडी घेतलं देव देव करत आले म्हणजे साड्याच घेत आले देव करून आले प्रियांका काय गेली तिथे साडी येतं माणूस मस्त वेळेस पण आहे ना टाइमच नाही भेटत बाई यायला आता हे कसं जाणून बुजून आम्हाला देवानी तर राहिलंच टाइम झाला त्याच्यामुळं देवाला वाटलं असं थोडं जावा यांच्या घरी हा ना त्या दिवशी लग्नाला आलो आम्ही इथं किती जवळ होती हा. नाही येत आलं. नाही आलो नाही येत आलं. काय ते काम असतं असलं ना तर बरं होतं निमित्त कारण आता. बस आपल्याला बस लय गणुगती केलं तेवढं गणुगती पण करता काय आपलं घर